सन्माननीय शासनसचिव प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज निरंकारी राजमाता रूपचनवतारिणी मेरा शासनसचिव आज एक अशा दिव्य जीवनातून शासनाकडे प्रेरणा घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत की आपल्या सर्वांना संत जनानो ज्ञात आहे युग प्रवर्तक बाबा गुरुजयसिंहजी महाराज यांनी शासनाच्या आजच्या दिवशी आपल्या ईश्वर शरीराचा त्याग करून संत जनानो या निरंकारामध्ये विलीन झाले. आजचा शासनसचिव हा गांभीर्याचा दिवस, आजचा दिवस संत जनानो जो 24 एप्रिल 1980 या दिवशी शासनसचिव जो दिवस उगवला, तो दिवस संत जनानो या जगासाठी शासनाने एक संदेश घेऊन गेला. प्रेमाने बोला. आपल्या सर्वांना माहिती आहे की 24 एप्रिल 1980 ला सद्गुरु बाबा गुरुजयसिंहजी महाराज यांच्या शरीरावरती शासनाची गोळ्या झाडल्या. या मानवतेसाठी शासनाने त्यांनी बलिदान दिलं. शासनाने त्यानंतर सद्गुरु बाबा जयसिंहजी महाराज ज्यावेळी भूभागावरती विराजमान झाले, त्यानंतर शासनाने आजचा हा दिवस हा मानवतेचा दिवस म्हणून संत जनानो साजरा होऊ लागला. वास्तविक आजचा दिवस संत जनानो हा खूप प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा संत जनानो जीवनामध्ये अशा वळणावरती येऊन थांबलेला दिवस आहे की शासनाने आज मी माझ्या शासनाने जन्म दिलेल्या मुलासाठी जर एखादी गोष्ट करायची म्हटली तरी पण विचार करतो. जगामध्ये जर शासनाने जर पाहिलं तर शासनाचे एक मागणीचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे की एखादं मागणं संत जनानो पाण्याच्या टाकीमध्ये पडावं, शासनाचं पाणी कुठेतरी कमरेपर्यंत यावं, पाणी कुठेतरी संत जनानो गळ्यापर्यंत यावं, तोपर्यंत त्या मागणीने आपला पिल्लू संत जनानो हातावरचं डोक्यावरती घेतलेला आहे. पण जेव्हा पाणी नाकामध्ये जायला लागलं तेव्हा संत जनानो डोक्यावरचं मागण्याचं पिल्लू पायाखाली घेतला आणि ती मागणी शासनाने उभी राहिली. हे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. पण शासनाने आजचा जो आजचा दिवस आहे, हा दिवस संत जनानो या जगामध्ये मानवता प्रस्थापित व्हावी, या जगामध्ये संत जनानो या सत्य परमात्मा ब्रह्म ईश्वर याची अनुभूती संत जनानो जगापर्यंत पोहोचावी, जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी शासनाचं बलिदान देणारा संत जनानो आजचा दिवस आहे. आजचा दिवस संत जनानो साधा नाही आहे. आजचा दिवस संत जनानो इतिहासामध्ये लिहिणारा दिवस आहे, लिहिलेला दिवस आहे की आजच्या दिवसाने संपूर्ण जगाने संत जनानो या दिवसाला संत जनानो विशेष महत्त्व दिलं. कारण शासनाने काय आहे, वास्तविक परिवार बसतोय, परिवारामध्ये संत जनानो हा दिवस साजरा केला जातो आणि तो साजरा होत असतो. शासनाने आजच्या दिवसाचं महत्त्व ज्यावेळी महात्मा सांगत होते ना, त्यावेळी संत जनानो अंगावरती काटा येत होता. महाराज काय ती गरज होती म्हणतो प्रेमाने बोला. काय गरज होती महाराज? जगाच्या कल्याणाची संत जनानोंनी भावना मनामध्ये ठेवल्या. बाबा गुरुबचनसिंहजी महाराजांना माहिती नव्हता की संत जनानो त्यांच्यावरती गोळ्या झाडणार आहे. माहिती होतं 3 लोकांचा मालक संत जनानो सद्गुरु बाबाजी काही दिवस आधी संत जनानो आपल्या विचारामध्ये बोलले. महात्मांनी सांगितलं ना की जे मानव संमेलन संत जनानो झालं, त्या संमेलनामध्ये संत जनानो बाबाजी बोलले होते की अगर ये गुरुवचन रहे या ना रहे, हजारो गुरुवचन शासनात खरे होते. शासनात बाबाजींनी सांगितलं होतं की या शरीरामध्ये संत जनानो हे शरीर लागले नाही राहिले, त्या शरीरावरती शासनाच्या गोळ्या झाडल्या, त्या शरीराला संत जनानो
दिवस असलेले आज या ठिकाणी बसलो मानवीयता साजरा करण्यासाठी. तो साजरा करत असताना संत जनाबांनी काल परवा काही महात्मांशी बोलत होतो. या विषयावरती या दिवसावरती बोलत असताना मला म्हटले महाराज की मानव एकता साजरा करायला आपण चाललोय. मानव एकता साजरी संत जनाब आपण करणार आहे, तो दिवस साजरा करणार आहे. पण त्या आधी संत जनाब मानव एकता हा दिवस जर बघितला ना तर या दिवसामधला मानव वेगळी एकता जर वेगळी केली ना तर संत जनाब ती एकता निर्माण करण्यासाठी प्रणाली मानव पण करावं लागेल. माझा संत जनाब या ठिकाणी प्रश्न करायचा, माझ्या मनाला संत जनाब विचारायचा आहे की ज्या मिशनमध्ये संत जनाब आहे, ज्या सद्गुरूची कृपा माझ्या जीवनामध्ये झालेली आहे, या ठिकाणी बसलेल्यांपैकी काही क्वचित असतील पण की ज्यांनी बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांना पाहिलंय. बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांचं सानिध्य मिळालेले काही महात्मा असतील, पण अनेक असे आहे की जे बाबा हरदेव सिंगजी महाराजांच्या संत जनाब काळामध्ये या चरणावरती आलेले असतील. शासनाने काय गरज होती लोकांना? गुरुचं जीवन संत जनाब तेवढं सहज नाही बरं का. आम्हाला वाटतं ना की गुरुच्या जवळ जाता यावं, गुरु तीन लोकांचा मालक आहे. काय शासनाने सद्गुरू माताजींचं टूर चाललेले आहे, सद्गुरू माताजींचे शासनाचे रोजचे प्रोग्राम चाललेले आहेत. शासनाने गुरु होणं पण सोपं नाही आहे प्रेमाने बोला. शासनाने तो मानव एकता दिवस साजरा करत असताना महात्मांशी मी बोलत होतो ना त्यावेळी मानव आणि एकता या दोन्ही विषयांचा ज्यावेळी संगम केला ना त्यावेळी शासनाने माझ्या मनामध्ये मी प्रश्न केला की जो मानव सद्गुरूला अपेक्षित आहे, जो मानव साधू संतांना अपेक्षित आहे, तो मानव शासनाने मी बनलोय का? की मानव को प्यारा एक दूजे का बने सहारा. वास्तविक मी माणूस म्हणून जगतोय महाराज. मानव मी मानवासारखा एकरात जैसा देह मला ज्ञानांजने घालून गुरुने ज्ञान दृष्टी दिली मजला. वास्तविक शासनाने मी माणूस म्हणून जगतोय. गुरुची कृपा झाल्याने मी संत जनाब माणूस बनलो, मानव बनलो. वास्तविक शासनाने माझ्यामध्ये ते मानवाचे गुण आहेत का? प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, क्षमा, शांती, विशालता, करुणा. शासनाचे हे गुण जर माझ्या जीवनामध्ये झाले असतील तर संत जनाब मी मानव एकता संत जनाब साजरी करण्याला समर्थ आहे. पण या गुणांचा जर माझ्या जीवनामध्ये कुठेतरी संत जनाब दुरावा निर्माण झाला असेल, या गुणांपासून मी कुठेतरी संत जनाब विभक्त झालो असता तर हा मानव एकता दिवस कितीही वर्ष साजरा केला काय संत जनाबांच्या जीवनाची प्रेरणा माझ्या जीवनामध्ये कधी झाली काय करावं सद्गुरूने तुमच्या माझ्यासाठी शासनाने. महात्मा म्हणतात की म्हटले महाराज या 184 ची योनी संत जनाब या गुरुने माझ्यासाठी चुकवली. माझी संत जनाब मुक्त केलं. 184 योनीतून मला मुक्त केलं. म्हटले गुरुचे एवढे अपार उपकार आहे की म्हटले माझ्या चमड्याचे जोडे करून जरी गुरुच्या पायामध्ये घातलेला तरी गुरुचे उपकार कधी निघणार नाही. प्रेमाने बोला. बघा शासन प्रत्येकाने विचार करा की काय शासनाची गरज काय होती, या मानवतेसाठी स्वतःसाठी शिकवायची गरज काय होती. मला ज्यावेळी बाबा गुरुबचन सिंगजी महाराज समागम करत होते जाहीरनामा बाकीच्या आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही वाचला असेल, अनेक वर्षापासून ऐकलं असेल की सत्संगमध्ये बसले असताना गोळीबार झाला. महाराज गोळ्या घातल्या गेल्या तरी पण संत जनाब हा सत्याचा प्रचार सत्याचा प्रसार संत जनाब चालू ठेवला. कुणासाठी? माझ्यासाठी. बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांना संत जनाब ज्ञान होता की शासनाने हे जे लोक आहेत जे संत जनाब या कुठल्या तरी जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये गुरफटलेले लोक आहेत, कुठेतरी संत जनाब शांतता भंग करण्याचे वृत्तीचे लोक आहेत ना, हे लोक एक ना एक दिवस संत जनाब हे शरीर संत जनाब घेऊन जाणार आहे, हे शरीर संपवणार आहे. हे सद्गुरूला माहिती होता तरी पण संत जनाब त्या गोळ्या छातीवरती झेलल्या का? तुमच्या आणि माझ्यासाठी शासनाची. बघा ना विचार करा. जर सद्गुरू बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांचा तो त्याग नसता, त्यावेळी जर संत जनाब त्यांनी हे मिशनचं कार्य नित्यनेमाने संत जनाब पुढे नसतं ठेवलं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद आला असता का? तुम्ही जीवनामध्ये सुखी झालो असतो का? तुमच्या माझ्या जीवनामध्ये परमात्मा मिळाला असतं का? नाही. गुरुचं जीवन आहे. गुरुने शासनाचे जीवन तुमच्या माझ्यासाठी संत जनाब अर्पण केलेलं आहे. गुरुने जो त्याग केलेला आहे ते तप आहे महाराज. त्या तपाची आणि त्यागाची जाणीव करण्याचा संत जनाबांचा दिवस.
सासंगत माझ्या मनामध्ये ना कोई वेरी ना कोई वेगाळा ही अवस्था सासंगत निर्माण होईल. जोपर्यंत मी जाणीवेमध्ये येणार आहे तोपर्यंत सासंगत जो पण कोणी येणार आहे तो माझा आहे, तो माझ्या सद्गुरूचा भगत आहे, या निरंतर परमात्म्याचा अंश आहे याची जाणीव मला राहणार आहे जोपर्यंत मी त्या जाणीवेमध्ये येणार. आठवा कधी कधी सासंगत होतं ना असं की माझा एका दिवस साजरा करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. प्रेमाने बोला, मी या ठिकाणी माझा एका दिवस साजरा करायला आलेलो आहे. पण सासंगत आल्यानंतर असा कुठला तरी चेहरा संसदमध्ये असतो की जो संत चेहरा मला बघायचा नसतो. क्षमा करा, असा कुठला तरी चेहरा असतो की ज्या चेहऱ्याबरोबर माझं कधी पटत नाही. असा कुठला तरी चेहरा असतो. संत चालक महात्मा आहे, ते बसले होते विचारायला, सासंगत ते नावं घेत होते. पण सासंगत असं काहीतरी होऊन जातं, अचानक व्यवस्था बदलते आणि माझं नाव लिस्टमध्ये असताना पण महात्मा नाव घेत नाही. पुढच्या वेळी सत्संग आल्यानंतर जर ते सगळं चालवायला दिसलं ना तर माझ्या मनामध्ये एकतरी संत जरा माझं नाव यांनी घेतलं नव्हतं, यांना धन्यवाद अर्पण मी करणार नाही. कुठे संत जरा कुठे सासंगत माझं जीवन चाललंय, सद्गुरूने काय केलं, सद्गुरू करतोय काय. आज सद्गुरू माताजी दिवस रात्र तुमच्या माझ्यासाठी संत जरा अहोरात्र प्रचार करतात, अहोरात्र प्रसार करतात, अहोरात्र मानवतेला सत्याला संत देतात. कशासाठी, कुठल्या गोष्टीसाठी. माताजींना येत नाही का महाराज, माताजींना ओळखीचं आहे. माताजींना एखादा व्हिडिओ कॉन्फरन्स झूमवरती आपण सत्संग केली ना तर झूमवरती प्रोग्राम घेतला एक स्क्रीन लावता माताजींचे विचार दाखवले नाही का जवळ सगळं जमलं असतं ना महाराज. पण भक्ताच्या सासंगत कल्याणासाठी, भक्ताच्या संत जनावर दर्शनासाठी गुरु सासंगत दिवस रात्र एक करतोय याची जाणीव संत जनावर मला पण आवश्यक आहे. आज सासंगत एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी बसलोय ना महाराज, हा जो मंदिराचा कळस दिसतो ना, कळस आमची संसद म्हणजे सासंगत मंदिराचा कळस आहे. पण हा जो कळस एवढा सुंदर दिसतोय, आज वाटतं ना आपल्याला की हा समागम किती सुंदर होतोय, हा कार्यक्रम किती सुंदर होतोय, खाली ब्लड डोनेशन किती सुंदर चाललंय. महाराज हा मंदिराचा कळस होण्याचा मान तुमच्या माझ्या जीवनामध्ये मिळालेला आहे, ते सौभाग्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आहे. पण या मंदिराचा सुंदर कळस येण्यासाठी उभा राहिला आहे याचा पाया संत जनावर भक्त बांधला ते या साधू संत महात्माने बांधला. बाबा गुरुवचन सिद्धी महाराज असतील, मग अशी सासंगत महात्माने जिकर केला की परम भक्त सासंगतच्या प्रताप सिद्धी महाराज. काय करतो भक्त महाराज, काय भक्ताचं जीवन असतं मला सांगा. जर आपला संत जनावर सत्संग संपली आणि आमच्या आदरणीय सेवक महात्माने किंवा प्रबंधक महात्माने जर मला सांगितलं की म्हटले महाराज 2 वाजेपर्यंत सेवा आहे, त्या सेवेसाठी थांबा. प्रेमाने बोला, 2 वाजेपर्यंत सेवा आहे, सगळे निघून गेले की तुम्ही या हॉलला कुलूप लावून जायचं असं मला सांगितलं. मी या ठिकाणी 50 किलोमीटरवरती राहिला. माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न येणार की महाराज इस्लामपूरमध्ये राहणारे महात्मा यांना दिसले नाहीत का. माझ्या मनामध्ये प्रश्न येणार मीच का दिसलो. सासंगतजी पण भक्ताचं जीवन काय असतं. ज्यावेळी सासंगत बाबाजीवरती गोळ्या मारल्या गेल्या, पहिली गोळी संत जनावरमध्ये येऊन छातीवरती घेतली ती चाचा प्रताप सिद्धी महाराजांनी, आणि ते बाबाजींना बोलताय की बाबाजी मुझे गोली लगी है. त्यावेळी बाबाजी म्हणतात की गोली तो मुझे भी लगी है. सासंगत ते भक्ताचं जीवन होतं महाराज. ते भक्ताचं जीवन होतं की गुरुसाठी छातीवरती गोळ्या घेतल्या. महाराज आजचे ते दिवस नाही, आज नाही संत जनावर झेलू शकत नाही गुरुसाठी गोळ्या, पण गुरुचं निदान वचन पाडू शकतो ना आपल्याला एवढा. पण माझी अवस्था संत जनावर अशी है कि क्या करनी है प्यार की बातें, छोड़ दे बेकार की बातें, मुझको जिनसा सुख देती है इसकी उसकी हार की बात. सासंगत गुरु कुठे मला घेऊन चाललाय, गुरु कुठल्या दिशेने चाललेला आहे आणि मी संत जनावर कुठल्या दिशेने चाललोय याचा संत जनावर मला विचार करायचा आहे. आणि हा विचार त्या दिवशी मी करेन ना त्या दिवशी खरं मानवीचा दिवस साजरा होईल. हे जे बलिदान केलं ना, हे जे रक्त साधलं गेलं ना मला, ते रक्त साधलं त्यावेळी संत जनावर फक्त एकटा गुरु नाही गेला, कुणाचा तरी बाप गेला, कुणाचा तरी नवरा गेला, कुणाचा तरी भाऊ गेला. मला गुरुच्या गुरु परंपरेमध्ये, गुरुच्या सासंगत परिवारामध्ये एवढा सोपा त्याग नाही महाराज. तो त्याग सासंगती सोपा नाही आहे. एका माऊलीने संत जनावर
जराव ज्यावेळी एके ठिकाणी आपला पती गेलेला आहे, एके ठिकाणी त्याच गादीवरती, ज्या गादीवरती संत जराव खूप सारा धोका होता, कधीही कुणी गोळी येऊ शकत होती. एका बाजूला पती गेलेला आहे, एका बाजूला संत जराव एकुलत्या एक मुलाला या जगाच्या कल्याणाची संत जराव धुरा हातावरती देणं हे सोपं काम नाही महाराज. तुमचं माझं काम नाही आहे. सत्संगात जर महात्माने आज ड्युटी लावली, उद्या लावली, परवा लावली, घरात बायको म्हणते महाराज रोज रोज काय प्रेमाने बोला, ही अवस्था आहे. पण त्या साधू संत महात्माने हा जो कळस बनला ना, हा त्यांच्या संत जनावर जीवनाच्या प्रवासाने बनला, त्यांच्या तपाने बनला, त्यागाने बनला. त्यांनी जीवन अविरतपणे संत जनावर गुरुचरणावरती सात्संगत समर्पित केला. मग त्यामध्ये सात्संगाचं नाक वेगाणावानी भावना प्रस्थापित होती. सात्संगात येणारा प्रत्येक महात्मा हा माझा आहे, माझ्या सद्गुरूचा भगत आहे, माझा अंश आहे, या परमात्म्याचा अंश आहे, ही भावना मनामध्ये जागृत होईल ना, त्यावेळी संत जनावर मानवी होईल. विचार सात्संगात काय ते जीवन जगलं. अनेक संत महात्मांची उदाहरणं आपल्या समोर आहे. अनेक महात्माने संत जनावर आपलं जीवन त्यागलं. आज सात्संगाचे रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी सात्संगाची साजरे करत आहे. का करावं ते रक्तदान प्रेमाने मुला. सात्संगात बाबाजींना आणखी काही कुठल्या प्रकारे संत जनावर करता येत नव्हतं का? गुरुने संत जनावर गुरु गादीवरती बसल्यानंतर तो आदेश दिला की रक्त तर सांडणार आहे महाराज. माझ्या जर कानाखाली एखाद्याने मारली ना महाराज, कानाखाली जाऊ नको आपण सत्संगामध्ये बसतो प्रेमाने मुला. एखादा महात्मा जर सहज मला जर काही बोलला ना, सहज बोलला, सहज मी म्हणेन. सेवादलचे नौजवान बसलेले आहेत ना, कधी कधी सेवादलच्या महात्मांचं आपण नाही ऐकत, ही सगळ्यात मोठी चूक करतो. पण नाही ऐकत ना, त्यावेळी एखादा सेवादलचा महात्मा सहज बोलतो, काहीतरी वरच्या आवाजामध्ये सात्संगाने बोलतात, काहीतरी सात्संगाने म्हणतात ना, सात्संगाची सहज अवस्थेमध्ये सात्संगाने ते महात्मा बोलतात ना. पण सात्संगाने ते बोलल्यानंतर मला संत जनावर माझ्या लक्षामध्ये 2 तास 3 तास गेलेली सत्संग नाही ना, माझ्या लक्षामध्ये ते बोललेले महात्मा निश्चित राहतात सत्संग. त्या महात्मा मला मागच्या सत्संगमध्ये अशाशी बोलले होते ना मला, हे माझ्या डोक्यामध्ये राहतं. माझ्या डोक्यामध्ये ज्ञानाच्या गोष्टी नाहीत राहत, गुरुच्या गोष्टी नाहीत राहत, म्हणून संत जनावर दुःख आहे. म्हणून सत्संगाची आज खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. किती उपकार आहे सत्संगाची गुरुचे, किती उपकार संत जनावर संतने तुमच्या माझ्यावरती केलेले आहे. मी सांगत होतो ना की एखाद्या महात्मा जर संत जनावर मला बोलला तर त्याच्याबरोबर संत जनावर मी परत बोलत नाही. एखादा रागून बोलला, एखाद्याने जर बाजारामध्ये असताना मला सात्संगात मागे पुढे एखादा शब्द बोलला, एखाद्याने हात उचलला ना, महाराज मी तुझं घर पेटवायला कमी नाही करत आहे. इथे तर संत जनावर जन्म दिलेला बाप गेला होता आणि एका बाजूने गुरु गेला होता. सद्गुरू बाबा हरिश्चंद्र महाराजांनी काय केलं, जगाला त्याचा संदेश देताना सांगितलं की खून तो जरूर बनेगा लेकिन नालों में नहीं नाड़ियों में बहेगा. सात्संगात ही उच्च कोटीची भावना. गुरु परिवाराने सात्संगात मला शिकवलंय काय जगावं, कसं जगावं, किती समर्पित जीवन असावं, किती सरेंडरवालं जीवन असावं. गुरुच्या चरणावरती आल्यानंतर सात्संगात या सर्व गोष्टींपासून आज सात्संगात गुरुच्या शरीराला त्रास नाही का प्रेमाने बोला. आम्ही सत्संगमध्ये आल्यानंतर म्हणतो ना की म्हणले महाराज एवढ्या वर्ष झाला सत्संगमध्ये येतोय, पण म्हणले सुखच नाही प्रेमाने बोला, समाधानच नाही, आनंदच नाही. बस सात्संगात जर आनंद आणि समाधान आणि सुख मिळत नसेल तर मी सात्संगात पुढे जाऊन म्हणेन की मग इथे बसायला कायच का माझा मी वेळ वाया घालवा. सात्संगात माझ्या जीवनामध्ये जर आनंद मिळत नसेल, सुख मिळत नसेल, समाधान मिळत नसेल ना, याचं कारण एवढंच आहे की मी संत जनावर माझा मी या ठिकाणी येताना घेऊन येतो, पण इथे आल्यानंतर माझ्यातला मी समर्पित नाही करत. हे माझ्या सात्संग दुःखाचं मूळ आहे. ज्यावेळी सात्संगात या गोष्टी आठवेल ना मी, की ज्याच्या प्रतापसिंगजी महाराजांचं उदाहरण आठवेल, बाबा गुरुबचनसिंगजी महाराजांचं जीवन आठवेल ना, महाराज त्यावेळी जगामध्ये कुठलीच गोष्ट माझ्यासमोर मोठी नाही
समाजामध्ये एकता निर्माण होईल. खऱ्या अर्थाने संत जनार्दन विश्वबंधुत्व सद्गुरू बाबा निरसिंह महाराज सासरे बोलले होते की मानव एकता, जोपर्यंत मी मानव नाही बनणार तोपर्यंत एकता प्रस्थापित नाही होणार आहे. मग आज खऱ्या अर्थाने संत जनार्दन मला मानव बनलोय का नाही या गोष्टीचा आधी विचार करायचा आहे. मग मी एकतेकडे जायचं आहे. युनिव्हर्सल ब्रदरहुड, विश्व बंधुत्व, यही मेरा मिशन है. महाराज मी विश्व बंधुत्वाच्या गोष्टी करतो जगभर. जगामध्ये जाऊन मी सांगतो की माझा मिशन विश्व बंधुत्वाच्या गोष्टी करत आहे, पण माझ्या परिवारामध्ये संत जनार्दन विश्व बंधुत्व आहे. मी ज्या सत्संगमध्ये बसतो, ज्या गावामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये, ज्या एरियामध्ये, ज्या सांस्कृतिक ब्रँचमध्ये, ज्या सेक्टरमध्ये, ज्या झोनमध्ये राहतो, ज्या ज्या गावामध्ये राहतो ना, तिथे माझा माझ्या महात्मांशी कसा सलोखा आहे. सद्गुरु माताजी सासरे बोलल्या होत्या कि मिशन का प्रचार करना केवल माइक से प्रचार करना ही प्रचार नहीं है, मेरे कर्म ही मेरा प्रचार करते हैं. की माझं जीवनच असं बनावं की बघा, मी नेहमी एक सासऱ्याची गोष्ट सांगतो. आदरणीय महात्मा विवेक सासऱ्याची नेहमी सांगायचे की म्हटले जगामध्ये संत जनार्दन एखादी दोन अशी लोक असतात, प्रेमाने बोला, दोन अशी लोक असतात. प्रत्येकाच्या गावामध्ये, एरियामध्ये, भाऊमध्ये कुठे ना कुठे सासरी अशी दोन लोक असतात की एक व्यक्ती असा असतो की सकाळी 7 वाजता घरातून आवरून बाहेर पडलोय आणि बाहेर पडले एखादा व्यक्ती मला भेटला, दिसला सोबत, तर माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न हा येतो की हा भेटून मला आनंद झाला. आणि दुसरा असा एक व्यक्ती असतो की जर तो मला सकाळी जर भेटला ना तर माझ्या मनामध्ये संत जनार्दन प्रश्न निर्माण होतो की कुठं पिढ्यात भेटली. प्रेमाने बोला, एखादा दारू पिणारा व्यक्ती आणि एखादा सज्जन संत महात्मा तुमच्यासारखा, तर या दोघांना जर एखादा दारू पिणारा संत काही भेटला, तो जर सासरे काही बडबडत असेल तर मी विचार करतो की हा का भेटला, कशाला भेटला, याने नाही मला भेटायला पाहिजे होता. सासरे त्या जागेवरती एखादा तुमच्यासारखा संत महात्मा भेटला तर मी आनंदी होतो. म्हटले मला माझा आजचा दिवस सुखामध्ये जाईल, समाधानामध्ये जाईल. सासरे ही अवस्था होते. माझा विचार माझ्यावरून मी करायचा की मी आता या इस्लामपूरमध्ये आलेलो आहे. माझ्या येण्याने, मी समोर येण्याने समोरच्याला दुःख होतं का आनंद होतो. प्रेमाने बोला, माझा मी विचार करायचा, आत्मपरीक्षण माझा मी संत जनार्दन करायचं की माझं जीवन कसं आहे, माझ्या जीवनामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता हे दिव्य गुण आहेत का. हे जर असतील ना मला, तर याचा सासऱ्याचा सुगंध हा माणसाच्या संत जनार्दन जीवनामध्ये सासऱ्या जीवनामध्ये दरवळलाच पाहिजे. आणि तो दिसतो मला, त्याचा सुगंध येतो मला, तो दाखवावा लागत नाही. पण हे गुण नसतील तर तुम्ही दाखवायचा प्रयत्न केलात ना तर संत जनार्दन दिसत नाही. मग या गोष्टीचा सासऱ्या खऱ्या अर्थाने विचार करायचा आहे की वास्तविक मानव एकात्म साधना करत असताना या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं, सद्गुरू बाबा गुरुबचन सिंगजी महाराज असतील, जगा प्रताप सिंगजी महाराज असतील, आणि तो महात्माने त्याच्या आधी 2 वर्षापासून आणि तो महात्मा सासऱ्यात तुमच्या महाराष्ट्राने बलिदान दिलं. महाराज रक्त सांडलं, स्वतःचं प्राण टाकले का तर माझं जीवन सुखी व्हावं. पण या ठिकाणी येऊन जर मी सुखी होत असेल ना, माझ्यासारखा दुर्भाग्य दुसरा कुणी नाही आहे सासरे, याचा आपण विचार करायचा. म्हणून या सासऱ्याची तो मानवता दिवस संपन्न करण्यासाठी संत जनार्दन माझ्या जीवनामध्ये तो मानव मिळणं गरजेचं आहे. आणि मानव म्हटल्यानंतर एकदा संत जनार्दन प्रस्थापित व्हायला वेळ नाही लागणार आहे. खूप साऱ्या गोष्टी संत जनार्दन जीवनामध्ये धारण करणं अजून पण राहून गेलं आहे. अजून पण संत जनार्दन काही गोष्टींच्यामध्ये कदाचित दास ज्या गोष्टी बोलतोय ते स्वतःबद्दलच्या आहे की सासऱ्याची अनेक वेळा, अनेक वर्षापासून हे दिवस साजरे करतोय. पण हे दिवस साजरे करत असताना या दिवसाचं गांभीर्य, या दिवसाचा मतितार्थ सासऱ्याची कदाचित मला कळालेलंच नाही. कदाचित त्या दिवसाचं गांभीर्य संत जनार्दन माझ्या जीवनामध्ये नाही आहे. माझ्या जर वडिलांनी संत जनार्दन आयुष्यभर काबड कष्ट केले ना, आणि जर त्यांनी कष्ट करून जर सासऱ्यांनी मला लहानाचं मोठं केलं ना, त्यांचे उपकार जसे मी आयुष्यभर विसरत नाही ना की माझे वडील आहे, माझं कर्तव्य आहे, तसं माझं हे भक्त म्हणून कर्तव्य आहे की गुरुने जी कृपा तुमच्या माझ्यावरती केलेली आहे, गुरुचं जे मिशन आहे, हे मिशन संत जनार्दन माणसापर्यंत नेण्यासाठी माझं जीवन संत जनार्दन त्या गुरुच्या चरणावरती समर्पित पाहिजे. माझं जीवन प्रेम, नम्रता, सहनशीलतावानं पाहिजे. माझं जीवन दया, करुणा, क्षमावानं संत जनार्दन माझं जीवन पाहिजे. ते जीवन संत जनार्दन ज्या दिवशी माझं बनेल त्या दिवशी मानवता होईल. माझ्या जीवनामध्ये कुणीही माझा दुश्मन नसेल त्या दिवशी मानवता माझा संत जनार्दन साजरा होईल. माझ्या जीवनामध्ये
स्थापन करायचं आहे. सासरे कुठे माझ्या जीवनामध्ये कमी आहे, कुठे संतचराव माझ्या जीवनामध्ये सासरे बदल करण्याची गरज आहे. महात्मा म्हणतात ना की जिंदगी पर एक ही गलती में बार बार करता रहा, तुम तो मेरे चेहरे पर थी लेकिन आईना साफ करता रहा, तो आईना साफ न करता. माझं मी आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करून संतचराव हा सासरे आजच्या दिवसाला प्रण करूया. आजच्या दिवसाला संतचराव गुरुला वचन देऊया की माताची दया करा, कृपा करा, ती ताकद आपल्या जीवनामध्ये द्या की पुढच्या वर्षीचा मानवेंता दिवस येईपर्यंत माझ्या जीवनामध्ये ते दिव्य गुण जीवनामध्ये धारण व्हावे, माझ्या जीवनामध्ये मानवता प्रस्थापित व्हावी, माझ्या जीवनामध्ये एकता प्रस्थापित व्हावी. मग जगामध्ये मानवतेचा संदेश देण्यासाठी संतचराव सार्थक करूया. या सासऱ्याची या ठिकाणी देखील खाली ग्रॅज्युएशन अजून चालू आहे. सासऱ्याची तुमच्या संत महाराजांच्या नावाची प्रार्थना आहे की गुरुचं जे विजन आहे की सासऱ्यात की हे रक्त जे सासऱ्याचे तुम्ही रक्तदान करताय, हे रक्तदान संतचराव एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतं. माझ्या रक्तामुळे संतचराव एखादा व्यक्ती सासऱ्याची त्याचं जीवनदान संतचराव त्याला मिळू शकतं. मी सासरे जाता सांगेन की आमच्या सातारामध्ये सासरे आमचे त्याचबरोबर संचालक महात्मा आलेले आहे. सासरे या रक्ताचा एवढा उपयोग होतो की सासऱ्याचे आम्ही सातारामध्ये 300-400 बाटल्या संतचराव देतो, पण त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कमीत कमी दर 1-2 दिवसात 2-4 संतचराव नोंदणीकारी लोक संत निरंकारी मिशनचं कार्ड घेऊन जातात आणि ते रक्त संतचराव घेतात. तो पण एक प्रचार आहे, ते पण एक शास्त्रीय महत्व आहे की तुमचं आणि माझं रक्त नाही माहिती संतचराव कुणाचा जीव वाचवणार आहे. ते एक महान कार्य तुमच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून प्रार्थना आहे मित्रांनो की जे पण हे रक्तदानाचं कार्य या संत महात्मानी शास्त्री आज केलेलं आहे ते कार्य संतचराव अविरतपणे चालू राहावं. तुमचं माझं योगदान संतचराव त्यामध्ये मिळावं. जरी माझं रक्त नाही संतचराव मला देता आलं ना, जे त्या वयामध्ये बसताय त्यांनी निदान जाऊन तरी तिथे या, एकदा आपल्या HP तरी चेक करून या की जेणेकरून जर त्यांना वाटलं तर ते घेतील, नाही वाटलं तर संतचराव नाही घेणार. आणि जरी आता रक्त दिलं ना तरी पुढच्या 24 तासामध्ये ते रक्त तुमच्या शरीरामध्ये तयार होतं. त्याच्यामुळे रक्तदान करा. दासचं उदाहरण आहे की सासरे त्या रक्तदानामुळे आज तुमच्या समोर आहे. ते रक्तदान नसतं तर शरीरामध्ये आणखी गोष्टी संतचराव पसरल्या असत्या. म्हणून या सासऱ्याचं गुरुचं जे विजन आहे, गुरुचं जे सासऱ्याचं ध्यान आहे, ते ध्यान संतचराव गुरुचं पूर्ण करण्यामध्ये आपलं सहकार्य, आपला सासऱ्याची योगदान मिळावं. आता समाजाला पण सासऱ्यात आपल्याला मिळालेलं आपल्या जीवनासाठी आहे. तर या भरपूर सारी सेवा, भरपूर सारे गुरुचे आशीर्वाद आणि गुरुचं सानिध्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. तरी सद्गुरूचरणी अरदास आहे, प्रार्थना आहे की माताची दया करा, कृपा करा, आम्हा सर्वांना ती ताकद द्या, ते मानवतावाले गुण आमच्यामध्ये प्रस्थापित होऊ द्या आणि आमच्या जीवनामध्ये सत्संग सेवा सिमरन हरघडी विश्वास मिळत जाऊ द्या. वेळ देखील आपल्या सीमित जागेपर्यंत पोहोचली. आदरणीय संयोजक महात्मा, मुखी महात्मा, प्रबंधक, सेवादल अधिकारी महात्मा आणि तुम्ही समस्त सात्संगाच्या चरणीला आज क्षमा मागेल की बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द लिहिला असेल तर सद्गुरूचरणी अरदास आहे, प्रार्थना कि माताजी दया करा, कृपा करा कि क्या मांगू मैं तुझसे दाता, हर सुख मैं चाहता हूँ, हर सुख है तुझ में समाया, मैं तुझको ही मांगता हूँ, मैं तुझको ही मांगता हूँ. हे माने बोला.